नगरसेवक अजित रावराणे यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजित रावराणे सर यांच्यासाठी। दीप प्रज्वलन करून आता आपण आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि बुद्धीची देवता गणपती बाप्पा गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय। असं म्हणतात संस्कृती आहे आपली प्रकाशाची, संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्या चंद्राची। दीप प्रज्वलनाने सुरुवात करू या कार्यक्रमाची। हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची। प्रश्नाला सुरुवात करूया। मालाड पूर्व कुरार गाव, कुरार विलेज या भागात आपण कार्यरत आहात। पुन्हा एकदा नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून आपण महापालिकेत कार्यरत आहात। अशा वेळी या कुरार विलेज मध्ये एक 5 वर्ष मागे, 5 वर्ष आधी आणि 5 वर्षानंतर आता तुम्हाला या कुरार विलेज या भागामध्ये, आपल्या प्रभागामध्ये काय बदल दिसतोय आणि आपलं नेमकं आपल्या प्रभागासाठी काय विजन आहे यावर सर्वप्रथम आपण बोलावं अशी मी विनंती करतो। धन्यवाद। सर्वप्रथम मी प्रभागातील विकासाला साथ या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी माझे बंधू पत्रकार अभिजित रावराणे आणि नितीन तोरसकर यांनी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। मी ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो तो भाग एक वेळचा 100% झोपडपट्टी असणारा भाग आहे। ज्या भागाला कुरार गाव बोललं जातं, कुरार विलेज बोललं जातं, त्या भागातील अनेक अडचणी म्हणजे एका बाजूला फॉरेस्ट खातं आहे आणि एका बाजूला समुद्र आहे। या भागातील झोपडपट्टीची समस्या, या भागातील अनेक भाग हे उंचावर आहेत, अनेक भागातील पाण्याची सुविधा असेल किंवा अनेक भागाच्या रस्त्याची सुविधा असेल, अतिशय वंचित असणारा, वेगवेगळ्या सुखसोयीपासून वंचित असणारा हा भाग होता। परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे आपण 2000 साधारणपणे शिंदेसाहेब वगैरे ह्या सर्व लोकांना माहिती आहे, संघटनेच्या माध्यमातून त्या भागामध्ये काम करण्याची संधी ह्या लोकांना फार मिळालेली आहे। परंतु गेल्या 20 वर्षाचा काल आणि आताचा काल याच्यामध्ये फार बदल आहे। या भागामध्ये तुम्ही मला 5 वर्षाचा प्रश्न उपस्थित केला, 5 वर्षामध्ये ज्या भागाची जशी सुधारणा झाली पाहिजे होती तिथे कुठेतरी आपण महानगरपालिकेकडे म्हणजे जवळजवळ 3 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्याच्यामुळे नेमकं लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नव्हते। नेमकं कुठून काम करायचं, काय करायचं हे अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नव्हतं। पण अधिकाऱ्यांना आपण त्यावेळेला
लोकप्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या पक्षाची लोक आपण सातत्याने साथ घालण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत होतो. परंतु मी एवढं नक्की सांगू शकतो की गेल्या 20 वर्षापूर्वीचा कुरार विलेज आणि आजचा कुरार विलेजमध्ये फरक आहे. माझ्या कुरार विलेजमध्ये 20 वर्षापूर्वी चांगला व्यापारी यायला घाबरत होता. आज ती माझी संधी नाही आहे. आज चांगला व्यापार येतो. आज कुरार भागामध्ये मी अतिशय जबाबदारीने कारण एका पत्रकारांच्या समोर मला बोलायचं आहे आणि ते पत्रकार जरी बंधू असले तरी मला माहिती आहे एकदा तो कुठे चुकलं तर पटकन ते छापायला कुठे आणि द्यायला कुठे कमी करणार नाहीत. मी अतिशय जबाबदारीने या ठिकाणी सांगतो की माझ्या कुरार गावामध्ये शिंदेसाहेब पूर्वी आज माझ्याकडे राजस्थान मारवाडी समाजाचा लोक म्हणजे जो व्यापार आहे, जे इमिटेशन उद्योजक आहेत, हे फार प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. जे भाडं मला पूर्वी 3,500 रुपये 3,000 रुपये मिळत होतं ते आज माझ्याकडे भाडं 20,000 25,000 50,000 या ठिकाणी अशी भाडं झालेली आहेत. आणि त्या भागातील अनेक अशा छोट्या उद्योजकांमुळे त्या भागातील तरुणांना एक रोजगार मिळालेला आहे. आणि त्यामुळे कुरारगाव पूर्वीचं कुरारगाव नाही आहे. आम्ही काही दिवसामध्ये सर्व पक्षातल्या लोकांची एकत्र मदत घेऊन आम्ही कुरार टाऊन करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करू एवढं सांगतो. नंतर यादव मॅडम, आपल्याला मी विनंती करतो की आपला जो काही प्रभाग आहे त्या प्रभागात आपण सध्या कार्यरत आहात. या प्रभागातला आपल्याला काय विकास दिसतोय किंवा आपलं विजन म्हणून आपण काय नागरिकांसमोर ठेवणार आहात? सर्वप्रथम मी सांगणार, मी भारतीय जनता पार्टीची नगरसेविका आहे आणि इथे जमलेले सगळ्या लोकांना मी नमस्कार करते आणि अभिजित सर आणि जुल्लर सरांना नमस्कार करते, धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी दिली की मी 2 शब्द माझ्या म्हणजे माझ्या वॉर्डबद्दल बोलू शकणार. माझं वॉर्ड हे एक स्लम एरिया प्लस थोडे बिल्डिंग पण आहे. तर स्लम्समध्ये कसं असतो म्हटलं तर पाणी हे सगळ्यात मोठी समस्या आहे. तर ती समस्या सोडवण्यासाठी म्हणजे ह्याच्या आधी माझे मिस्टर पंकज यादव सर होते, त्यांनी पण प्रयत्न केलेले आहे आणि मी पण ते प्रयत्न करणार. कारण आपल्या रोजमर्राच्या जिंदगीमध्ये पाणी हे खूप महत्त्वाचं असतो आणि तो म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो आहे आणि त्याच्यासाठी पहिले मी कार्यरत असणार. आणि दुसरी गोष्ट म्हटली तर जसं आपल्या महापौर जसे झाले त्यांनी हॉकर्सची समस्या केली आहे, ती पण माझ्या वॉर्डमध्ये नाही सगळ्याच वॉर्डमध्ये ती समस्या खूप आहे आणि लोकांचा त्याचा खूप त्रास होतो आहे. ते पण धोरण आहे. आणि आमची तिसरी जे आम्ही आमच्या वॉर्डमध्ये चेंजेस आणणार आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे की आमचे जे यूथ आहे त्यांना जे पण प्रकल्प येणार तर त्याच्यासाठी आम्ही आमचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना सर्वप्रथम चान्स देणार. कारण स्थानिक लोकांना डेव्हलप करायचं ते आमचं धोरण आहे. आम्ही ते धोरण घेऊनच इलेक्शनला आलो होतो आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आणि वॉर्डला डेव्हलप करण्यासाठी यूथला आपल्याला एका उंचीवर घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी काही पण समस्या असणार त्यांना म्हणजे वेगळे 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 सेमिनार्स वगैरे ऑर्गनाईज करणार त्यांना एक उंचीवर घेऊन जायला आणि त्यांना जे पण सपोर्ट लागणार ते आमच्यातर्फे असणार आहे. कारण की जसे गव्हर्मेंटचे भरपूर स्कीम्स येणार आहे आणि दुसरं मी एक महिला असून मला असं वाटतं की महिलांना खूप डेव्हलप करायचं आहे आणि महिलांसाठी जे पण गव्हर्मेंटचे स्कीम्स येणार त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. त्याचं आम्ही आमच्या ऑफिसतर्फे आमचे कार्यकर्ते सक्रिय असतात आणि पुढे पण ते सक्रिय असणार. आमच्या वॉर्डच्या डेव्हलपमेंटसाठी जे पण वेगवेगळे प्रकल्प येणार त्या प्रकल्पाला मी तिथे आणून आमचे रस्ते वगैरे तर ऑलरेडी 5 वर्षात खूप डेव्हलपमेंट झाले आहे आमच्या एरियामध्ये आणि अजून डेव्हलपमेंट यूथ आणि महिलांसाठी करायचं आहे. हेच माझं धोरण आहे. मॅडम, आपण फेरीवाल्यांचा एक मुद्दा सांगितला. आता जर बघितलं तर अनधिकृत फेरीवाले हे मुंबईमध्ये बऱ्याच प्रमाणात झालेले आहेत आणि अशा वेळी रस्त्यावरून चालणं सुद्धा नागरिकांना अवघड होऊन जातं. तर मग या फेरीवाल्यांना म्हणजे अनधिकृत असो किंवा अधिकृत असो मुळात फेरीवाले हे रस्त्यावरती असतात आणि अशा वेळी नागरिकांना येणं जाणं अवघड होऊन जातं. तो जर स्टेशनचा भाग असेल तर आणखीन त्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी म्हणजे त्याचाही एक पोटापाण्याचा उद्योग आहे
आणि किंबहुना प्रशासकीय व्यवस्था किंवा प्रशासकीय व्यवस्थेतला एक घटक म्हणून आपल्याला सुद्धा काम करायचंय. त्यावेळी फेरीवाले आणि प्रशासकीय व्यवस्था या दोघांमध्ये सांगड घालून किंवा काय आपल्याला तिथं व्यवस्था करता येईल किंवा काय आपण आपल्या प्रभागात काही फेरीवाला झोन काही क्रिएट करत आहात का किंवा काय? ऑलरेडी गव्हर्नमेंटनी 2017मध्ये सर्वे घेतलेला होता. त्याच्याप्रमाणे त्यांना एक लायसन्सप्रमाणे देणार आहे, QR कोड देणार आहे आणि आणि त्यांना जागा पण देणार आहे बसवायला. पण ते सगळं करायला थोडंसं वेळ लागणार आहे. आणि जे हे फेरीवाले आहे जे पण ज्यांना QR कोड भेटणार त्यांना तिथे बसायची परवानगी भेटणार आहे. त्यांना झोन क्रिएट केले जाणार आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही एक हे ठेवणार आहे की सर्वप्रथम आमचे वॉर्डचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना चान्स द्यायला पाहिजे ना, की म्हणजे सगळे एरियाची लोक येऊन एकाच एरिया, म्हणजे सगळ्यांनीच ते धोरण धरायला पाहिजे की त्यांचे स्थानिक जे हॉकर्स आहे त्यांना चान्स द्यायला पाहिजे. धन्यवाद. खरं हा हॉकर्सचा विषय हा काय एका प्रभागापुरता मर्यादित नाही आहे. हा अखंड मुंबई शहराला विळखा घातलेला एक विषय आहे. हॉकर्स असावेत, त्यांनी आपलं पोट भरावं आणि पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. म्हणजे साधारणपणे 9 ते 11 या कालावधीमध्ये त्यांचा सर्वे झाला होता आणि त्या सर्वेमध्ये 80,000 ते 1,00,000 या लोकांना फेरीवाल्यांची गणना झाली होती आणि त्यांना त्या ठिकाणी एक सर्च म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण बसवलं. आता मुंबई शहरामध्ये फेरीवाला झोन तयार करण्यासाठी एवढ्या जागा उपलब्ध आहेत का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता आणखीन एक सर्वात मोठा प्रश्न आहे की फेरीवाले म्हणजे तुम्हाला त्यावेळेला देणारी जी लायसन कोणत्या स्वरूपामध्ये होती, तर त्यांचं एक टोपल्याची लायसन होतं, एक टोपल्याचं. आज काय झालेलं आहे की फेरीवाले बसावेत की नाही हे शासन ठरवणार, कारण तिकडची लोक पण ठरवणार. परंतु तुम्ही एक टोपल्याच्या जागेवर तुम्ही आजूबाजूचा जवळजवळ पूर्णपणे 100 फुटाचा परिसर तुम्ही व्यापलेला आहे. म्हणजे जर घरामध्ये 4 माणसं असतील तर त्याचे 8 धंदे आहेत रस्त्यावर. ही सत्य परिस्थिती आहे. आणि काही ठिकाणी टोळी तयार झालेली आहेत. म्हणजे काही ठिकाणी अभिजित रावराणे साहेब आपल्याला ह्या गोष्टीसाठी सर्व पक्षीय, म्हणजे हे कोणत्या जातीचं नाही, कोणत्या धर्माचं, हे मुंबईचं आहे. आणि मुंबईकडे बघत असताना आपण जाती धर्म पलीकडे जाऊन बघावं लागेल. याकडे बघत असताना फेरीवाल्यांचा तुम्हाला माहिती असेल 6 महिन्यापूर्वी माझ्या इकडे एक मर्डर झाली होती. म्हणजे मालाड स्टेशनला उतरल्याच्यानं एक मर्डर कशामुळे झाली, तर त्यामुळे ट्रॉफिक झालं आणि ट्रॉफिकमध्ये त्या मुलाने त्या फेरीवाल्यांना बाजूला काढा, बाजूला सरका, आणि आता साहजिकच आहे थोडा रागाने बोलला असेल. अक्षरशः त्याची बायको त्याच्यावर पडली, त्याची आई त्याला वाचवण्यासाठी पडली, पण त्याला ते वज्र काटा घेऊन डोक्यात टाकून मारलं त्याच्या पत्नीच्या समोर, त्याच्या आईच्या समोर. आता हे मारणारे कोण आहेत आम्हाला त्याच्याशी जायचं, पण त्याचा खून झाला नाही, त्याचं मर्डर झालेलं आहे. कशामुळे झालं आहे तर फेरीवाल्यांच्या एका चुकीमुळे, एका हलगर्जीपणामुळे या लोकांनी एक टोळी बनवली आणि त्याच्यामध्ये एक कुणाला काय पडलं तर त्याच्यावर ते सगळे हत्या करतात, तुटून पडतात. हे नाही पाहिजे. मुंबईला हे अपेक्षित नाही आहे. मुंबईचे लोक बोलतात की तुम्ही फेरी आहे, तुम्ही तुमचं पोट भरा, पण तुम्ही आम्हाला ट्रॉफिकमध्ये अडथळा करू नका. तुम्ही आमच्या समस्या पण तुम्ही जाणून घ्या, लोकांच्या समस्या जाणून घ्या. आता घरामध्ये 4 माणसं आणि 8 धंदे असे प्रत्येकाचे धंदे झालेले आहेत. आता पाठीमागचा दुकानवाला यांच्याकडून भाडं घेतो, हे त्याच्या पुढे बसणारे त्यांच्याकडनं भाडं घेतात. आणि अशा प्रकारची जी लिंग आहे ही मोडून काढावं, ही मुंबईची काळाची गरज आहे. मग यासाठी एका पक्षाचं काम आहे का की महापौरांचं काम आहे का, तर नाही. तुम्हाला वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या सर्व नगरसेवकांनी, सर्व प्रतिनिधींनी तुम्हाला मुंबईकडे जर लक्ष द्यावं लागेल तर भविष्यामध्ये हे सर्वात मोठं संकट आपल्यासमोर उभं राहणार आहे. आणि म्हणून त्याला आजच ठेचलं पाहिजे. तुम्हाला झोन तयार करा, तुम्ही त्यांना बसवा, किंवा आठवड्यातून एकदा किंवा 2दा त्यांना जागा द्या. रविवारची असेल, शनिवारची असेल, अशी जागा, असं काहीतरी करून महानगरपालिकेकडे असा प्रस्ताव हे करून आपल्याला ते करावं लागेल. पण झोपडपट्टीची समस्या ही मुंबई शहरामध्ये अतिशय गंभीर आहे आणि त्याची गंभीराने लक्ष द्यावं लागेल सर्वांना. धन्यवाद सर. आपण टोळ्या तयार झालेत असं एक मुद्दा आपण म्हणालात.
आता मुंबईच्या ज्या नवनिर्वाचित महापौर आहेत त्यांनी जेव्हा आपला पदभार स्वीकारला तेव्हा त्या म्हणाल्या की सगळ्यात पहिलं मी काय करणार असेल तर बांगलादेशी जे काही आहेत मुंबई त्यांना हद्दपार कसं करता येईल किंवा बांगलादेशींना बाहेर कसं काढता येईल याच्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. आपल्या प्रभागामध्ये असं काही आपल्याला आढळून आलेलं आहे का किंवा बांगलादेशी रोहिंग्यांचा त्रास तिथल्या नागरिकांना तिथल्या लोकांना होतोय का किंवा असं काही आपल्या निदर्शनास आलंय का? खूप चांगला प्रश्न आहे. तुम्ही हा बांगलादेशीचाच प्रश्न म्हणजे जर रस्त्यावर एखादा बसलं आणि एखाद्याने खून केला तर माझ्या देशातल्या लोकांना तो माफ आहे का? बांगलादेशीने केला त्याच्यावर कारवाई करणं हे महत्त्वाचं आहे का? मला मुळात आमचं हे आहे की जो बांगलादेशी आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण ती शोध हे कोणी आणलं? हे महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, हे त्यांच्या धोरणाने आपल्याला हे करावं लागेल की या लोकांना 100% लवकरात लवकर मुंबई शहरातून बाहेर काढावं लागेल. पण हे शासनाची जबाबदारी नाही आहे की माझी मुंबईचा नागरिक म्हणून माझी पण जबाबदारी आहे की मुंबई शहरामध्ये या सगळ्या अडचणीला जर कोण हे करत असेल तर माझ्या शेजारी कोण राहतं हे माझं काम आहे ना. तुम्ही कशाला पोलिसांना अपेक्षा करता? तुम्ही कशाला? माझ्या बाजूला काय चालतं मी मुंबई शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून की या ठिकाणी काय माझ्या बाजूला चालतं त्याची खबरदारी म्हणून तुम्हाला आणि मला घ्यावी लागेल. तो बांगलादेशी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण बांगलादेशीवर कारवाई होत असताना माझ्या देशातील लोकांनी कोणी खून केला की माझ्या देशातल्या माझ्या देशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातून मुंबई शहरामध्ये येणाऱ्या लोकांनी जर अशा प्रकारचा कुठेतरी एक अपराध केला तर त्यांना माफ करणार आहेत का? की फक्त त्यांच्यावर काय? असं काहीच नाही आहे. बांगलादेशी लोक मुंबई शहराच्या अनेक झोपडपट्ट्यामध्ये राहतात. आता तो मुंबई महानगरपालिकेचा विषय तो महाराष्ट्र शासनाने तो फार जबाबदारीने घेतला पाहिजे आणि ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांची गिनती करून पोलिसांना. आता या ठिकाणी पत्रकार महोदय की तुमच्याकडे येणारा भाडोत्री तो तिकडनं आल्याच्या नंतर इथे डायरेक्ट खरेदी रूम करत नाहीत, पण भाडोत्री कोण आहे तर तुम्हाला त्याची नोंद पोलिसांकडे करावी लागते. आपली पोलिसांकडे झालेली आहे का? मग पोलीस त्या गोष्टीकडे लक्ष देतात का हे पण बघावं पोलिसांचं काम आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्या जबाबदारीने आपण पार पडलं तर नक्कीच आपण मुंबई शहराला सर्व म्हणून मुंबई शहरावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहून या सगळ्या गोष्टीला संकटाला भविष्यामध्ये तोंड द्यावं लागेल आपल्याला. मॅडम आपण काय सांगा? मी पण हेच सांगणार जे सरांनी सांगितले की पहिले आपण एक आपल्या बाजूला कोण राहतो, कसे मिंगल होतात ते लोक आपल्याबरोबर. कारण असंच होतं की म्हणजे ते बांगलादेशी असू दे नाही तर कोण पण असू दे, पहिले ते चांगलं एकदम आपल्याशी मिंगल होतात, आपल्याला चांगलं पण दाखवतात आणि मग काय ना काय आणि आपण त्यांच्यावर विश्वास करतो आणि मग ते आपल्या विश्वासाला धोका देतात असं जाणून येतो वारंवार की लोक मिंगल होतात आपल्याबरोबर, आपण चांगल्यापणाने ते वागतात आणि जेव्हा ते चांगले वागतात तर आपल्याला वाटायला लागतं की एकदम सगळं चांगलं चालतंय. तर थोडंसं आपल्याला जेव्हा पण आपण आपली जी पण जागा असते ती भाड्यावर देतो तर जसं सरांनी सांगितलं आपल्याला पोलीस इन्क्वायरी, पोलीस व्हेरिफिकेशन ते सगळं करायला पाहिजे. कारण आपण काय करतो एका विश्वासावर आपल्याला कोणी सांगितलं की बाबा ही फॅमिली चांगली आहे तर आपण आपली जागा भाड्यावर देतो, ते धोरण धरून. आणि आपण असं नेहमी सगळीच गोष्ट पोलीसवर आणि नेत्यांवर टाकू शकत नाही. आपण पण एक जागरूक नागरिक व्हायला पाहिजे आणि जागरूक नागरिक असणार तर कसं आहे की आपण ॲटलिस्ट इन्फॉर्मेशन देऊ शकतो. कारण सगळ्यांना काय वाटतं आपण बोट दाखवतो की हे समाजाला डेव्हलप करायला पॉलिटिशियननी करायला पाहिजे नाहीतर हे पोलिसनी काम करायला पाहिजे, पण आपल्याला पण एक जागरूक नागरिक व्हायला पाहिजे. तरच आपण सगळे मिळून जुळून आपण आपल्या मुंबई शहराला एक चांगले वातावरण निर्माण करू शकणार. धन्यवाद सर. मधल्या काळामध्ये प्रशासकीय व्यवस्था सर्वत्र महापालिकांमध्ये होती. मधला बराचसा काळ निघून गेला, लोकप्रतिनिधी नव्हते. अशा वेळी कुरारगाव मध्ये मध्यंतरी बरीचशी आंदोलनं झाली पाण्यासाठी. तर आता आपण नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये गेलेला आहात. आता सध्याची काय परिस्थिती आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काम करताय? मी नवनिर्वाचित नाहीये, माझा 3रा टर्म आहे. माझी मिसेस 5 वर्ष होती, मी 10 वर्ष माझ्यात आहे. आणि मी आपल्याला माहिती असेल मी कुरारगावमध्ये कुरार विलेजमध्ये काम करत असताना अनेक आंदोलन कुरारगावसाठी आम्हाला करावे लागलेत. मी तुम्हाला साधारणपणे
मी माझे अनेक आंदोलन मी तुम्हाला सांगतो की माझं आंदोलन आम्ही असे पाण्यासाठी असं करायचं. शिंदेसाहेब, संध्याकाळी जरी दिवसभर पाऊस लागला म्हणजे 15 मेच्या नंतर पाण्याच्या लाईनीला कोणतीही जमीन खोदायला आपल्याला परवानगी मिळत नव्हती 15 मेच्या नंतर. परंतु मी जवळजवळ 9 जुलैला माझ्याकडच्या पाण्याच्या समस्येसाठी गेले 3-4 महिने पूर्वी प्रयत्न केला आणि ते झालं नाही. 9 जुलैला मी पाण्यामध्ये उपोषण बसलेलो प्रभाग समितीमध्ये आणि मी 9 जुलै सकाळी 9 वाजता बसलेलो आणि रात्री 9 वाजता मी दिवसभर पावसामध्ये होतो. जोपर्यंत पाण्याची लाईन पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी इकडनं उठणार नाही. आंदोलन भविष्यामध्ये मुंबई शहरामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये काम करत असताना तुम्हाला आंदोलनाशिवाय लोक तुम्हाला विचारणार नाही. तुम्हाला आंदोलन करावं लागेल. आंदोलनाचं स्वरूप कसं असावं हे आपण ठरवायचं असतं. परंतु भविष्य ह्या कुरार गावामध्ये वाढती लोकसंख्या ही लक्षात घेता पाण्याची समस्या फार मोठी जाणवलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं निवारण कसं कराल तर तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे. आणि डेव्हलपमेंट करायचं तर तुम्ही डेव्हलपमेंट करावं. डेव्हलपमेंटला चांगल्या सोसायट्या व्हाव्यात, चांगल्या विचाराची लोक तिथे यावीत आणि चांगलं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. आता काय झालं आहे, अंकित प्रभू पण आमच्याकडे आता प्रतिनिधी म्हणून आता कॉर्पोरेशनमध्ये आम्ही सातत्याने या विषयावर चर्चा सगळे करत आहेत की अनेक कारखाने झालेले आहेत आणि मला वाटतं जोपर्यंत भ्रष्टाचार बंद होणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची सुधारणा होणार नाही. पण मी त्या पलीकडे जाऊन बोलतो की कदाचित आता वरून जरी खालती देव आला तरी तो भ्रष्टाचाराला कसं करायचं ही लोक त्यांना शिकवणार. अनेक कारखान्याला डायरेक्ट लाईनी दिलेल्या आहेत. अनेक कारखाने आता त्यांना पाणी कितीची गरज आहे, तुम्हाला अर्धाची गरज आहे, तुम्हाला पावणाची गरज आहे का, तुम्हाला 1ची गरज आहे. तुम्हाला जर चाळीला जर तुम्ही पाणी मागितलं तर तुमच्याकडे कायद्यावर बोट ठेवला जातो. मग रेशन कार्ड आणा, तुम्ही हे करा ते करा हे सगळं होतं. पण कारखानदारांना तुम्हाला 1-1ची लाईन त्यांच्या कार्यात दिलेली आहेत. आणि ह्या नियोजनासाठी तुम्हाला काय करावं लागेल. आम्ही आंदोलन बरीच करू. मी पाणी ज्या भागामध्ये कधीच पाणी येत नव्हतं त्या भागामध्ये मी 2007ला पाण्याची व्यवस्था केली. माझं 2007ला मी पहिला नगरसेवक झाल्याच्या नंतर पहिलं काय करायचं ठरवलं तर भागातील पाण्याचा, कारण मी हायवे पण बंद केलेला होता. माझ्यावर गुन्हे दाखल झालेले ते रस्त्यावरचेच गुन्हे दाखल जास्त आलेले आहेत. मी पाण्यासाठी सर्वात मोठं आंदोलन ज्यावेळेला नगरसेवक नव्हतो त्यावेळेला पण केलं आणि नगरसेवक होतो त्यावेळेला पण करावं लागलं. परंतु पाणी असेल, गटर एक वेळ तुमची साफ झाली नाही तरी चालेल, धुरवाला आला नाही तरी चालेल, पण 2 दिवस पाणी नाही आलं तर महिला तिकडच्या शांत बसत नाही. मग त्या महिलांना 4 दिवस नवरा घरी नाही आला तरी चालेल, पण पाणी 2 दिवसाचा गॅप पडला मग तुमच्या नगरसेवकांचे काय खरं नसतं. आणि म्हणून पाण्याची व्यवस्थेसाठी नियोजन, भविष्याबद्दल नियोजन, तुम्हाला डेव्हलपमेंटचा पर्याय नाही आहे. तुम्हाला डेव्हलपमेंट करावं लागेल, रस्ते चांगले खोलावे लागतील आणि ज्या पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गळती आहे ती गळती थांबवावी लागेल. सर्वात मोठी आता मुंबईकडे काय मोठा प्रॉब्लेम आहे तो गळतीचा प्रॉब्लेम मोठा आहे आणि तो गळती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तुमच्याकडे आणि आमच्याकडे चांगलं पाणी येणार नाही. अनेक ठिकाणी गटारातून लाईनी गेलेल्या आहेत. त्या नाल्याच्या गटाराच्या लाईनी तुम्ही खोलू पण शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मुंबई शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये उद्या भविष्यामध्ये प्रतिनिधित्व करायचं असेल तर तुम्हाला पाण्याच्या समस्येवर फार मोठं चांगल्या प्रकारचं नियोजन महानगरपालिकेला करावं लागेल आणि महानगरपालिकेला त्याच्यासाठी चांगले अधिकारी नेमून पूर्वी ज्या लाईनी म्हणजे साधारणपणे आजपासून 40-50 वर्षापूर्वी ज्या लाईनी टाकलेल्या आहेत त्या लाईनीचं नियोजन कसं होतं, काय होतं, कुठून लाईनी गेलेल्या आहेत, त्याचे हॉल कुठे आहेत, त्याचं प्रेशर हॉल कुठे आहे, त्याचं एअर हॉल कुठे आहे, हे सगळं पूर्वीच्या लोकांना माहिती आहे. पूर्वीच्या आता ते अधिकारी रिटायर झालेले आहेत. आता ह्या अधिकाऱ्यांना शोधावं लागतं आणि मग आम्हाला कुठेतरी कोणाला तरी आम्ही ते घेऊन आम्ही या ठिकाणी होतो. अनेक अधिकाऱ्यांना पाण्याचे एअर हॉल कुठे आहेत ही माहिती नाही. ही परिस्थिती आहे. परंतु पाणी चांगलं आलं पाहिजे एवढंच मला समजतं आणि त्याच्यासाठी आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये झोपडपट्टीमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येकाला पाण्याचं नियोजनासाठी आंदोलन करावं लागणार. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो. तो प्रश्न असा आहे की आता तुम्ही नगरसेवक आहात पण पुढच्या 5 वर्षांनंतर तुम्हाला तुमचा प्रभाग हा कसा दिसतोय, ते विजन तुमचं काय आहे ते तुम्ही फक्त इथे उपस्थितांपुढे मांडा.
माझं प्रभाग जसं पहिलेच मी सांगितलं की हॉकर फ्री झोन, हॉकर फ्री व्हायला पाहिजे, रस्ते चांगले व्हायला पाहिजे, की लोकांना जायला यायला त्रास व्हायला नको, ते जाताना असं म्हणायला पाहिजे की बाबा खूप चेंज झालेला आहे, खूप डेव्हलपमेंट झालेली आहे. बघा बिल्डिंग तर ऑलरेडी डेव्हलपमेंट चालू आहे, आपल्या पूर्ण मुंबईभर नाही पूर्ण देशाभर डेव्हलपमेंट चालू आहे. पण आपलं प्रभागमध्ये ब्युटिफिकेशन, ट्री प्लांटेशन, परत पाण्याची समस्या सोडवली की लोक जास्त खुश होणार आणि त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत घ्यायला लागणार. आम्ही सगळ्या नगरसेवकांना हाऊसमध्ये पण तो मुंडा मांडायला लागणार, कारण 2 दिवस आधीच आम्ही वॉटर डिपार्टमेंटमध्ये गेलो होतो मोर्चा घेऊन आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की ते एक टेम्पररी सोल्युशन काढणार आहे आमच्या वॉर्डसाठी आणि नंतर 2-3 महिन्यांनी परमनंट सोल्युशन काढणार आहे. आणि ते समजा नाही झालं तर परत ते मोर्चे करत राहायला लागणार आहे की पाणी एक महत्त्वाचं हे आहे. आणि परत जे स्लम एरियाज आहे त्यांना डेव्हलप केलं म्हणजे बिल्डिंग झाली तर थोडंफार म्हणजे बाकीचं जे स्लममध्ये प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह होऊ शकतात. तर माझा प्रभाग मी बोलली की जसं स्लम जास्त आहे तर त्यांचं पण डेव्हलपमेंट करून दे. त्या लोकांची आशा आहे की आम्ही एवढे वर्ष हे स्लम्समध्ये राहिलो आहे, आता आम्ही पण बिल्डिंगमध्ये राहायला पाहिजे. तर ती डेव्हलपमेंट झाली तर ओबियसली तो माझा प्रभाग एक चांगलं दिसेल आणि चांगली डेव्हलप होईल. आणि परत तिकडचे युवक आणि मेन म्हणजे काय आपल्याला लोकांची थिंकिंग चेंज करायची आहे. त्यांची थिंकिंग चेंज झाली, त्यांचे विचार चेंज झाले तर ओबियसली आपण जास्त चांगलं वातावरण निर्माण करू शकतो. डेव्हलपमेंट्स तर होणारच पण एक वातावरण पण चांगलं निर्माण व्हायला पाहिजे. आपली संस्कृती जपायची आहे, त्याच्यासाठी आपले जे वेगवेगळे कार्यक्रम येतात, सण साजरे करणे, हे सगळं करून माझ्या प्रभागाला एक उंचीवर घेऊन जायचं स्वप्न बघून मी इथे आलेली आहे आणि ते मी पूर्ण करणार हे 100% खात्री देते. धन्यवाद. मी बोलू. ज्या भागामध्ये मी प्रतिनिधित्व करतो तो भाग आहे कुरार विलेज. हा भाग आज जवळजवळ 70 ते 75% भाग हा स्लमने व्यापलेला आहे. आम्हाला सर्वात मोठं मधल्या काळामध्ये जो प्रॉब्लेम होता म्हणजे हे सर्वांना कबूल करावं इथे काय पक्षपात आणि की असं काय नाही, पण 2014 थोडं आम्हाला 14 आणि 19मध्ये आमचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी थांबलं. आम्हाला जे कुरार गावचे मालक आहेत म्हणजे जागेचे मालक आहेत हे सगळे राहतात आउट ऑफ इंडिया, म्हणजे एपिदिन शाह, सुकटनकर, बलडोटा हे सगळे ह्या देशामध्ये राहत नाहीत. आणि या भागाची जर हे करायची असेल तर त्यांची NOC आणि त्याच्यामुळे फार मोठं आमच्याकडे एक डेव्हलपमेंट थांबलेलं होतं. पण आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही हे सगळ्या गोष्टीला आम्ही दूर केलं, म्हणजे त्या भागाच्या आमदारांना मध्यस्थी करून आम्ही चांगल्या प्रकारचं आम्ही डेव्हलपमेंटचं आम्ही एक विजन केलेलं आहे. आम्ही किती गटरं साफ केली, आम्ही किती फवारणी केली, आम्ही किती पाण्याच्या लाईनी हे केल्या, तरी तुम्हाला सर्वात मोठा आहे की तो विभाग डेव्हलप झाला पाहिजे. आणि जोपर्यंत डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत तुमचे रस्ते खोलणार नाही, चांगली लोकं येणार नाहीत, चांगल्या सोसायट्या बनणार नाहीत, चांगल्या विचाराची लोकं येणार नाहीत. आणि म्हणून माझ्या पुढचा भविष्यातला आमचं कुरार, मी पहिलंच बोललो की माझा कुरार विलेज म्हणून ओळखलं जातं, पण ते कुरार टाऊन कसं होईल ह्याचं स्वप्न आम्ही उराशी बाळगून आपण पुन्हा या ठिकाणी आलेलो आहोत. मी जरी एकटा जरी असलो म्हणजे पवारसाहेबांचा एकटा सैनिक म्हणून मी जरी सभागृहामध्ये असलो तरी मी सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेतो. माझ्याकडे सर्व पक्षाचा मी यांचा एक लीडर सोडून बाकीचे सर्व लोक माझ्यासोबत आम्ही एखाद्या कामाला आम्ही सर्वजण येतो. माझ्या प्रभागामध्ये डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे, ही फक्त माझ्यापुरती नाही आहे, तर कुरार गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाची गरज आहे. आणि माझं कुरार विलेज ज्या वेळेला डेव्हलपमेंट होईल त्यावेळेला कुरारकडे लोक यायला लाईनीत उभे राहतील झालं पाहिजे. आणि कुरार गावामध्ये PTC आणि PAP हे मर्यादित राहिले पाहिजे. म्हणजे बाहेरचे लोक, आम्हाला माहिती आहे माझ्या शिवरेज लाईनची काय कॅपॅसिटी आहे, माझ्या पाण्याच्या लाईनीची काय कॅपॅसिटी आहे, ह्या सर्वांचा विचार करून मला भविष्यामधून बाहेरून कोण लोक येत असतील ठीक आहे, पण इतर भागातून उचलून तुम्ही आमच्याकडे टाकत असेल तर त्याला आमचा विरोध 100% आम्ही विरोध करणार. परंतु डेव्हलपमेंटसाठी कोणी विरोध करत असेल तर त्याची खय गेली जाणार नाही. त्याला आम्ही काय बरा धडा शिकवायचा असेल तर आम्ही शिकू, पण कुरार गाव भविष्यामध्ये डेव्हलपमेंट करू आणि कुरार विलेज हे कुरार विलेज नसून कुरार टाऊन करू एवढा प्रयत्न त्या भागातील राहणाऱ्या सर्व पक्षाच्या नेते आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही करू, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो.
धन्यवाद सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मान्यवरांसाठी. नंतर यादव मॅडम, आपल्याला मी विनंती करतो की आपला जो काही प्रभाग आहे त्या प्रभागात आपण सध्या कार्यरत आहात. या प्रभागातला आपल्याला काय विकास दिसतोय किंवा आपलं विजन म्हणून आपण काय नागरिकांसमोर ठेवणार आहात? सर्वप्रथम मी सांगणार, मी भारतीय जनता पार्टीची नगरसेविका आहे आणि इथे जमलेले सगळ्या लोकांना मी नमस्कार करते आणि अभिजित सर आणि जुल्लर सरांना नमस्कार करते, धन्यवाद देते की त्यांनी मला ही संधी दिली की मी 2 शब्द माझ्या म्हणजे माझ्या वॉर्डबद्दल बोलू शकणार. माझं वॉर्ड हे एक स्लम एरिया प्लस थोडे बिल्डिंग पण आहे. तर स्लम्समध्ये कसं असतो म्हटलं तर पाणी हे सगळ्यात मोठी समस्या आहे. तर ती समस्या सोडवण्यासाठी म्हणजे ह्याच्या आधी माझे मिस्टर पंकज यादव सर होते, त्यांनी पण प्रयत्न केलेले आहे आणि मी पण ते प्रयत्न करणार, कारण आपल्या रोजमर्राच्या जिंदगीमध्ये पाणी हे खूप महत्त्वाचं असतो आणि तो म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो आहे आणि त्याच्यासाठी पहिले मी कार्यरत असणार. आणि दुसरी गोष्ट म्हटली तर जसं आपल्या महापौर जसे झाले त्यांनी हॉकर्सची समस्या केली आहे, ती पण माझ्या वॉर्डमध्ये नाही, सगळ्याच वॉर्डमध्ये ती समस्या खूप आहे आणि लोकांचा त्याचा खूप त्रास होतो आहे. ते पण धोरण आहे. आणि आमची तिसरी जे आम्ही आमच्या वॉर्डमध्ये चेंजेस आणणार आहे त्याच्यामध्ये आम्ही काय करणार आहे की आमचे जे यूथ आहे त्यांना जे पण प्रकल्प येणार तर त्याच्यासाठी आम्ही आमचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना सर्वप्रथम चान्स देणार, कारण स्थानिक लोकांना डेव्हलप करायचं ते आमचं धोरण आहे. आम्ही ते धोरण घेऊनच इलेक्शनला आलो होतो आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आणि वॉर्डला डेव्हलप करण्यासाठी यूथला आपल्याला एका उंचीवर घेऊन जायचं आहे. त्याच्यासाठी काही पण समस्या असणार त्यांना, म्हणजे वेगळे 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 सेमिनार्स वगैरे ऑर्गनाईज करणार त्यांना एक उंचीवर घेऊन जायला आणि त्यांना जे पण सपोर्ट लागणार ते आमच्यातर्फे असणार आहे. कारण की जसे गव्हर्मेंटचे भरपूर स्कीम्स येणार आहे आणि दुसरं मी एक महिला असून मला असं वाटतं की महिलांना खूप डेव्हलप करायचं आहे आणि महिलांसाठी जे पण गव्हर्मेंटचे स्कीम्स येणार त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. त्याचं आम्ही आमच्या ऑफिसतर्फे आमचे कार्यकर्ते सक्रिय असतात आणि पुढे पण ते सक्रिय असणार. आमच्या वॉर्डच्या डेव्हलपमेंटसाठी जे पण वेगवेगळे प्रकल्प येणार त्या प्रकल्पाला मी तिथे आणून आमचे रस्ते वगैरे तर ऑलरेडी 5 वर्षात खूप डेव्हलपमेंट झाले आहे आमच्या एरियामध्ये आणि अजून डेव्हलपमेंट यूथ आणि महिलांसाठी करायचं आहे, हेच माझं धोरण आहे. मॅडम, आपण फेरीवाल्यांचा एक मुद्दा सांगितला. आता जर बघितलं तर अनधिकृत फेरीवाले हे मुंबईमध्ये बऱ्याच प्रमाणात झालेले आहेत आणि अशा वेळी रस्त्यावरून चालणं सुद्धा नागरिकांना अवघड होऊन जातं. तर मग या फेरीवाल्यांना, म्हणजे अनधिकृत असो किंवा अधिकृत असो, मुळात फेरीवाले हे रस्त्यावरती असतात आणि अशा वेळी नागरिकांना येणं जाणं अवघड होऊन जातं. तो जर स्टेशनचा भाग असेल तर आणखीन त्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी म्हणजे त्याचाही एक पोटापाण्याचा उद्योग आहे आणि किंबहुना प्रशासकीय व्यवस्था किंवा प्रशासकीय व्यवस्थेतला एक घटक म्हणून आपल्याला सुद्धा काम करायचंय. त्यावेळी फेरीवाले आणि प्रशासकीय व्यवस्था या दोघांमध्ये सांगड घालून किंवा काय आपल्याला तिथं व्यवस्था करता येईल किंवा काय आपण आपल्या प्रभागात काही फेरीवाला झोन काही क्रिएट करत आहात का किंवा काय? ऑलरेडी गव्हर्नमेंटनी 2017 सर्वे घेतलेला होता, त्याच्याप्रमाणे त्यांना एक लायसन्स प्रमाणे देणार आहे, QR कोड देणार आहे आणि आणि त्यांना जागा पण देणार आहे बसवायला. पण ते सगळं करायला थोडंसं वेळ लागणार आहे आणि जे हे फेरीवाले आहे जे पण ज्यांना QR कोड भेटणार त्यांना तिथे बसायची परवानगी भेटणार आहे, त्यांना झोन क्रिएट केले जाणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही एक हे ठेवणार आहे की सर्वप्रथम आमचे वॉर्डचे जे स्थानिक लोक आहेत त्यांना चान्स द्यायला पाहिजे, ना की म्हणजे सगळे एरियाची लोक येऊन एकाच एरिया, म्हणजे सगळ्यांनीच ते धोरण धरायला पाहिजे की त्यांचे स्थानिक जे हॉकर्स आहे त्यांना चान्स द्यायला पाहिजे. खरं हा हॉकर्सचा विषय हा काय एका प्रभागापुरता मर्यादित नाही आहे. हा अखंड मुंबई शहराला विळखा घातलेला एक विषय आहे. हॉकर्स असावेत, त्यांनी आपलं पोट भरावं आणि पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. म्हणजे साधारणपणे 9 ते 11 या कालावधीमध्ये त्यांचा सर्वे झाला होता आणि त्या सर्वेमध्ये 80,000 ते 1 लाख या लोकांना
फेरीवाल्यांची गणना झाली होती आणि त्यांना त्या ठिकाणी एक सर्च म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण बसवलं. आता मुंबई शहरामध्ये फेरीवाला झोन तयार करण्यासाठी एवढ्या जागा उपलब्ध आहेत का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता आणखीन एक सर्वात मोठा प्रश्न आहे की फेरीवाले म्हणजे तुम्हाला त्यावेळेला देणारी जी लायसन कोणत्या स्वरूपामध्ये होती, तर त्यांचं एक टोपल्याची लायसन होतं, एक टोपल्याचं. आज काय झालेलं आहे की फेरीवाले बसावेत की नाही हे शासन ठरवणार, कारण तिकडची लोक पण ठरवणार. परंतु तुम्ही एक टोपल्याच्या जागेवर तुम्ही आजूबाजूचा जवळजवळ पूर्णपणे 100 फुटाचा परिसर तुम्ही व्यापलेला आहे. म्हणजे जर घरामध्ये 4 माणसं असतील तर त्याचे 8 धंदे आहेत रस्त्यावर. ही सत्य परिस्थिती आहे. आणि काही ठिकाणी टोळी तयार झालेली आहेत. म्हणजे काही ठिकाणी अभिजित रावराणे साहेब आपल्याला ह्या गोष्टीसाठी सर्व पक्षीय, म्हणजे हे कोणत्या जातीचं नाही, कोणत्या धर्माचं, हे मुंबईचं आहे. आणि मुंबईकडे बघत असताना आपण जाती धर्म पलीकडे जाऊन बघावं लागेल. याकडे बघत असताना फेरीवाल्यांचा तुम्हाला माहिती असेल 6 महिन्यापूर्वी माझ्या इकडे एक मर्डर झाली होती. म्हणजे मालाड स्टेशनला उतरल्याच्यानं एक मर्डर कशामुळे झाली, तर त्यामुळे ट्रॉफिक झालं आणि ट्रॉफिकमध्ये त्या मुलाने त्या फेरीवाल्यांना बाजूला काढा, बाजूला सरका, आणि आता साहजिकच आहे थोडा रागाने बोलला असेल. अक्षरशः त्याची बायको त्याच्यावर पडली, त्याची आई त्याला वाचवण्यासाठी पडली, पण त्याला ते वज्र काटा घेऊन डोक्यात टाकून मारलं त्याच्या पत्नीच्या समोर, त्याच्या आईच्या समोर. आता हे मारणारे कोण आहेत आम्हाला त्याच्याशी जायचं, पण त्याचा खून झाला नाही, त्याचं मर्डर झालेलं आहे. कशामुळे झालं आहे तर फेरीवाल्यांच्या एका चुकीमुळे, एका हलगर्जीपणामुळे या लोकांनी एक टोळी बनवली आणि त्याच्यामध्ये एक कुणाला काय बोललं तर त्याच्यावर ते सगळे हत्या करतात, तुटून पडतात. हे नाही पाहिजे. मुंबईला हे अपेक्षित नाही आहे. मुंबईची लोक बोलतात की तुम्ही फेरी आहे, तुम्ही तुमचं पोट भरा, पण तुम्ही आम्हाला ट्रॉफिकमध्ये अडथळा करू नका. तुम्ही आमच्या समस्या पण तुम्ही जाणून घ्या, लोकांच्या समस्या जाणून घ्या. आता घरामध्ये 4 माणसं आणि 8 धंदे असे प्रत्येकाचे धंदे झालेले आहेत. आता पाठीमागचा दुकानवाला यांच्याकडून भाडं घेतो, हे त्याच्या पुढे बसणारे त्यांच्याकडनं भाडं घेतात. आणि अशा प्रकारची जी लिंग आहे ही मोडून काढावं, ही मुंबईची काळाची गरज आहे. मग यासाठी एका पक्षाचं काम आहे का की महापौरांचं काम आहे का, तर नाही. तुम्हाला वेगवेगळ्या पक्षातून आलेल्या सर्व नगरसेवकांनी, सर्व प्रतिनिधींनी तुम्हाला मुंबईकडे जर लक्ष द्यावं लागेल तर भविष्यामध्ये हे सर्वात मोठं संकट आपल्यासमोर उभं राहणार आहे. आणि म्हणून त्याला आजच ठेचलं पाहिजे. तुम्हाला झोन तयार करा, तुम्ही त्यांना बसवा, किंवा आठवड्यातून एकदा किंवा 2दा त्यांना जागा द्या. रविवारची असेल, शनिवारची असेल, अशी जागा असं काहीतरी करून महानगरपालिकेकडे असा प्रस्ताव हे करून आपल्याला ते करावं लागेल. पण झोपडपट्टीची समस्या ही मुंबई शहरामध्ये अतिशय गंभीर आहे आणि त्याची गंभीराने लक्ष द्यावं लागेल सर्वांना. धन्यवाद सर. आपण टोळ्या तयार झालेत असं एक मुद्दा आपण म्हणालात. आता मुंबईच्या ज्या नवनिर्वाचित महापौर आहेत त्यांनी जेव्हा आपला पदभार स्वीकारला तेव्हा त्या म्हणाल्या की सगळ्यात पहिलं मी काय करणार असेल तर बांगलादेशी जे काही आहेत मुंबई, त्यांना हद्दपार कसं करता येईल किंवा बांगलादेशींना बाहेर कसं काढता येईल याच्यासाठी मी कार्यरत राहणार आहे. आपल्या प्रभागामध्ये असं काही आपल्याला आढळून आलेलं आहे का, किंवा बांगलादेशी रोहिंग्यांचा त्रास तिथल्या नागरिकांना, तिथल्या लोकांना होतोय का, किंवा असं काही आपल्या निदर्शनात आलंय का? खूप चांगला प्रश्न आहे. तुम्ही हा बांगलादेशीचाच प्रश्न, म्हणजे जर रस्त्यावर एखादा बसलं आणि एखाद्याने खून केला तर माझ्या देशातल्या लोकांना तो माफ आहे का? बांगलादेशीने केला त्याच्यावर कारवाई करणं हे महत्त्वाचं आहे का? मला मुळात आमचं हे आहे की जो बांगलादेशी आहे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण ती शोध हे कोणी आणलं? हे महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, हे त्यांच्या धोरणाने आपल्याला हे करावं लागेल की या लोकांना 100% लवकरात लवकर मुंबई शहरातून बाहेर काढावं लागेल. पण हे शासनाची जबाबदारी नाही आहे की माझी मुंबईचा नागरिक म्हणून माझी पण जबाबदारी आहे की मुंबई शहरामध्ये या सगळ्या अडचणीला जर कोण हे करत असेल तर माझ्या शेजारी कोण राहतं हे माझं काम आहे ना. तुम्ही कशाला पोलिसांना अपेक्षा करता? तुम्ही कशाला, माझ्या बाजूला काय चालतं, मी मुंबई शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून की या ठिकाणी काय माझ्या बाजूला चालतं त्याची खबरदारी म्हणून तुम्हाला आणि मला घ्यावी लागेल. तो बांगलादेशी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण बांगलादेशीवर कारवाई होत असताना माझ्या देशातील लोकांनी कोणी खून केला की माझ्या देशातल्या लोकांनी, माझ्या देशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या राज्यातून मुंबई शहरामध्ये येणाऱ्या लोकांनी
जर अशा प्रकारचा कुठेतरी एक अपराध केला तर त्यांना माफ करणार आहेत का, की फक्त त्यांना त्यांच्यावर काय, असं काहीच नाही आहे. बांगलादेशी लोक मुंबई शहराच्या अनेक झोपडपट्ट्यामध्ये राहतात, अनेक झोपडपट्ट्यामध्ये राहतात. आता तो मुंबई महानगरपालिकेचा विषय तो महाराष्ट्र शासनाने तो फार जबाबदारीने घेतला पाहिजे आणि ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांची गिनती करून पोलिसांना. आता या ठिकाणी पत्रकार महोदय की तुमच्याकडे येणारा भाडोत्री तो तिकडनं आल्याच्या नंतर इथे डायरेक्ट खरेदी रूम करत नाहीत, पण भाडोत्री कोण आहे तर तुम्हाला त्याची नोंद पोलिसांकडे करावी लागते. आपली पोलिसांकडे झालेली आहे का? मग पोलीस त्या गोष्टीकडे लक्ष देतात का, हे पण बघावं पोलिसांचं काम आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्या जबाबदारीने आपण पार पडलं तर नक्कीच आपण मुंबई शहराला सर्व म्हणून मुंबई शहरावर प्रेम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहून या सगळ्या गोष्टीला संकटाला भविष्यामध्ये तोंड द्यावं लागेल आपल्याला. मॅडम आपण काय सांगा? मी पण हेच सांगणार जे सरांनी सांगितले की पहिले आपण एक आपल्या बाजूला कोण राहतो, कसे मिंगल होतात ते लोक आपल्याबरोबर. कारण असंच होतं की म्हणजे ते बांगलादेशी असू दे नाही तर कोण पण असू दे, पहिले ते चांगलं एकदम आपल्याशी मिंगल होतात, आपल्याला चांगलं पण दाखवतात आणि मग काय ना काय आणि आपण त्यांच्यावर विश्वास करतो आणि मग ते आपल्या विश्वासाला धोका देतात असं जाणून येतो वारंवार की लोक मिंगल होतात आपल्याबरोबर, आपण चांगल्यापणाने ते वागतात आणि जेव्हा ते चांगले वागतात तर आपल्याला वाटायला लागतं की एकदम सगळं चांगलं चालतंय. तर थोडंसं आपल्याला जेव्हा पण आपली जी पण जागा असते ती भाड्यावर देतो तर जसं सरांनी सांगितलं आपल्याला पोलीस इन्क्वायरी, पोलीस व्हेरिफिकेशन ते सगळं करायला पाहिजे. कारण आपण काय करतो एका विश्वासावर, आपल्याला कोणी सांगितलं की बाबा ही फॅमिली चांगली आहे तर आपण आपली जागा भाड्यावर देतो, ते धोरण धरून. आणि आपण असं नेहमी सगळीच गोष्ट पोलीसवर आणि नेत्यांवर टाकू शकत नाही. आपण पण एक जागरूक नागरिक व्हायला पाहिजे आणि जागरूक नागरिक असणार तर कसं आहे की आपण ॲटलिस्ट इन्फॉर्मेशन देऊ शकतो. कारण सगळ्यांना काय वाटतं, आपण बोट दाखवतो की हे समाजाला डेव्हलप करायला पॉलिटिशियननी करायला पाहिजे नाहीतर हे पोलिसनी काम करायला पाहिजे, पण आपल्याला पण एक जागरूक नागरिक व्हायला पाहिजे. तरच आपण सगळे मिळून जुळून आपण आपल्या मुंबई शहराला एक चांगले वातावरण निर्माण करू शकणार. धन्यवाद सर. मधल्या काळामध्ये प्रशासकीय व्यवस्था सर्वत्र महापालिकांमध्ये होती. मधला बराचसा काळ निघून गेला, लोकप्रतिनिधी नव्हते. अशा वेळी कुरारगाव मध्ये मध्यंतरी बरीचशी आंदोलनं झाली पाण्यासाठी. तर आता आपण नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये गेलेला आहात. आता सध्याची काय परिस्थिती आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काम करताय? मी नवनिर्वाचित नाहीये, माझा 3रा टर्म आहे. माझी मिसेस 5 वर्ष होती, मी 10 वर्ष माझ्यात आहे. आणि मी आपल्याला माहिती असेल तुम्ही जरा मी कुरारगावमध्ये कुरार विलेजमध्ये काम करत असताना अनेक आंदोलन कुरारगावसाठी आम्हाला करावे लागलेत. मी तुम्हाला साधारणपणे 2000 मी माझे अनेक आंदोलन मी तुम्हाला सांगतो की माझं आंदोलन आम्ही असे पाण्यासाठी असं करायचं. शिंदेसाहेब संध्याकाळी जरी दिवसभर पाऊस लागला म्हणजे 15 मेच्या नंतर पाण्याच्या लाईनीला कोणतीही जमीन खोदायला आपल्याला परवानगी मिळत नव्हती 15 मेच्या नंतर. परंतु मी जवळजवळ 9 जुलैला माझ्याकडच्या पाण्याच्या समस्येसाठी गेले 3-4 महिने प्रयत्न केला आणि तर झालं नाही. 9 जुलैला मी पाण्यामध्ये उपोषण बसलेलो प्रभाग समितीमध्ये आणि मी 9 जुलै सकाळी 9 वाजता बसलेलो आणि रात्री 9 वाजता मी दिवसभर पावसामध्ये होतो. जोपर्यंत पाण्याची लाईन पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी इकडनं उठणार नाही. आंदोलन भविष्यामध्ये मुंबई शहरामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये काम करत असताना तुम्हाला आंदोलनाशिवाय लोक तुम्हाला विचारणार नाही, तुम्हाला आंदोलन करावं लागेल. आंदोलनाचं स्वरूप कसं असावं हे तुम्ही आपण ठरवायचं असतं. परंतु भविष्य ह्या कुरार गावामध्ये वाढती लोकसंख्या ही लक्षात घेता पाण्याची समस्या फार मोठी जाणवलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचं निवारण कसं कराल तर तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे. आणि डेव्हलपमेंट करायचं तर तुम्ही डेव्हलपमेंट करावं. डेव्हलपमेंटला चांगल्या सोसायट्या व्हाव्यात, चांगल्या विचाराची लोक तिथे यावीत आणि चांगलं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे. आता काय झालं आहे, अंकित प्रभू पण आमच्याकडे आता प्रतिनिधी म्हणून ते आता कॉर्पोरेशनमध्ये आम्ही सातत्याने या विषयावर चर्चा सगळे करत आहेत की अनेक कारखाने झालेले आहेत आणि मला वाटतं जोपर्यंत भ्रष्टाचार बंद होणार नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची सुधारणा होणार नाही.
पण मी त्या पलीकडे जाऊन बोलतो की कदाचित आता वरून जरी खालती देव आला तरी तो भ्रष्टाचाराला कसं करायचं ही लोक त्यांना शिकवणार. अनेक कारखान्याला डायरेक्ट लाईनी दिलेल्या आहेत, अनेक कारखाने. आता त्यांना पाणी कितीची गरज आहे? तुम्हाला अर्धाची गरज आहे, तुम्हाला पावणाची गरज आहे का, तुम्हाला एकची गरज आहे? तुम्हाला जर चाळीला जर तुम्ही पाणी मागितलं तर तुमच्याकडे कायद्यावर बोट ठेवला जातो. मग रेशन कार्ड आणा, तुम्ही हे करा ते करा, हे सगळं होतं. पण कारखानदारांना तुम्हाला एकची लाईन त्यांच्या कार्यात दिलेली आहेत. आणि ह्या नियोजनासाठी तुम्हाला काय करावं लागलं? आम्ही आंदोलन बरीच करू. मी पाणी ज्या भागामध्ये कधीच पाणी येत नव्हतं त्या भागामध्ये मी 2007ला पाण्याची व्यवस्था केली. माझं 2007ला मी पहिला नगरसेवक झाल्याच्या नंतर पहिलं काय करायचं ठरवलं तर भागातील पाण्याचा, कारण मी हायवे पण बंद केलेला होता, माझ्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, ते रस्त्यावरचेच गुन्हे दाखल जास्त आलेले आहेत. मी पाण्यासाठी सर्वात मोठं आंदोलन ज्यावेळेला नगरसेवक नव्हतो त्यावेळेला पण केलं आणि नगरसेवक होतो त्यावेळेला पण करावं लागलं. परंतु पाणी असेल, गटर एक वेळ तुमची साफ झाली नाही तरी चालेल, धुरवाला आला नाही तरी चालेल, पण 2 दिवस पाणी नाही आलं तर तुम्ही महिला तिकडच्या शांत बसत नाही. मग त्या महिलांना 4 दिवस नवरा घरी नाही आला तरी चालेल, पण पाणी 2 दिवसाचा गॅप पडला मग तुमच्या नगरसेवकांची काय खरं नसतं. आणि म्हणून पाण्याची व्यवस्थेसाठी नियोजन, भविष्याबद्दल नियोजन, तुम्हाला डेव्हलपमेंटचा पर्याय नाही आहे. तुम्हाला डेव्हलपमेंट करावं लागेल, रस्ते चांगले खोलावे लागतील आणि ज्या पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये गळती आहे ती गळती थांबवावी लागेल. सर्वात मोठी आता मुंबईकडे काय मोठा प्रॉब्लेम आहे, तो गळतीचा प्रॉब्लेम मोठा आहे. आणि तो गळती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत तुमच्याकडे आणि आमच्याकडे चांगलं पाणी येणार नाही. अनेक ठिकाणी गटारातून लाईनी गेलेल्या आहेत, त्या नाल्याच्या गटाराच्या लाईनी तुम्ही खोलू पण शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मुंबई शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये उद्या भविष्यामध्ये प्रतिनिधित्व करायचं असेल तर तुम्हाला पाण्याच्या समस्येवर फार मोठं चांगल्या प्रकारचं नियोजन महानगरपालिकेला करावं लागेल. आणि महानगरपालिकेला त्याच्यासाठी चांगले अधिकारी नेमून पूर्वी ज्या लाईनी म्हणजे साधारणपणे आजपासून 40-50 वर्षापूर्वी ज्या लाईनी टाकलेल्या आहेत त्या लाईनीचं नियोजन कसं होतं, काय होतं, कुठून लाईनी गेलेल्या आहेत, त्याचे ऑल कुठे आहेत, त्याचं प्रेशर ऑल कुठे आहे, त्याचं एअर ऑल कुठे आहे, हे सगळं पूर्वीच्या लोकांना माहिती आहे. पूर्वीच्या आता ते अधिकारी रिटायर झाले आहेत. आता ह्या अधिकाऱ्यांना शोधावं लागतं. आणि मग आम्हाला कुठेतरी कोणाला तरी आम्ही ते घेऊन आम्ही या ठिकाणी होतो. अनेक अधिकाऱ्यांना पाण्याचे एअर ऑल कुठे आहेत हे माहिती नाही. ही परिस्थिती आहे. परंतु पाणी चांगलं आलं पाहिजे एवढंच मला समजतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये झोपडपट्टीमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येकाला पाण्याचं नियोजनासाठी आंदोलन करावं लागणार. धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो. तो प्रश्न असा आहे की आता तुम्ही नगरसेवक आहात, पण पुढच्या 5 वर्षांनंतर तुम्हाला तुमचा प्रभाग हा कसा दिसतोय, ते विजन तुमचं काय आहे ते तुम्ही फक्त इथे उपस्थितांपुढे मांडा. माझं प्रभाग जसं पहिलेच मी सांगितलं की हॉकर फ्री व्हायला पाहिजे, रस्ते चांगले व्हायला पाहिजे, की लोकांना जायला यायला त्रास व्हायला नको. ते जाताना असं म्हणायला पाहिजे की बाबा खूप चेंज झालेला आहे, खूप डेव्हलपमेंट झालेली आहे. बघा बिल्डिंग तर ऑलरेडी डेव्हलपमेंट चालू आहे, आपल्या पूर्ण मुंबईवर नाही पूर्ण देशाभर डेव्हलपमेंट चालू आहे. पण आपलं प्रभागमध्ये ब्युटिफिकेशन, ट्री प्लांटेशन, परत पाण्याची समस्या सोडवली की लोक जास्त खुश होणार. आणि त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागणार. आम्ही सगळ्या नगरसेवकांना हाऊसमध्ये पण तो मुंडा मांडायला लागणार, कारण 2 दिवस आधीच आम्ही वॉटर डिपार्टमेंटमध्ये गेलो होतो मोर्चा घेऊन. आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की ते एक टेम्पररी सोल्युशन काढणार आहे आमच्या वॉर्डसाठी आणि नंतर 2-3 महिन्यांनी परमनंट सोल्युशन काढणार आहे. आणि ते समजा नाही झालं तर परत ते मोर्चे करत राहायला लागणार आहे की पाणी एक महत्त्वाचं हे आहे. आणि परत जे स्लम एरियाज आहे त्यांना डेव्हलप केलं म्हणजे बिल्डिंग झाली तर थोडंफार म्हणजे बाकीचं जे स्लममध्ये प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह होऊ शकतात. तर माझा प्रभाग मी बोलली की जसं स्लम जास्त आहे तर त्यांचं पण डेव्हलपमेंट करून दे. त्या लोकांची आशा आहे की आम्ही एवढे वर्ष हे स्लम्समध्ये राहिलो आहे, आता आम्ही पण बिल्डिंगमध्ये राहायला पाहिजे. तर ती डेव्हलपमेंट झाली तर ओव्हियसली तो माझा प्रभाग एक चांगलं दिसेल आणि चांगली डेव्हलप होईल. आणि परत तिकडचे युवक आणि मेन म्हणजे काय आपल्याला लोकांची थिंकिंग चेंज करायची आहे. त्यांची थिंकिंग चेंज झाली, त्यांचे विचार चेंज झाले तर ओव्हियसली आपण जास्त चांगलं वातावरण निर्माण करू शकतो. डेव्हलपमेंट्स तर होणारच, पण
एक वातावरण पण चांगलं निर्माण व्हायला पाहिजे. आपली संस्कृती जपायची आहे. त्याच्यासाठी आपले जे वेगवेगळे कार्यक्रम येतात, सण साजरे करणे, हे सगळं करून माझं प्रभागाला एक उंचीवर घेऊन जायचं स्वप्न बघून मी इथे आलेली आहे आणि ते मी पूर्ण करणार, हे 100% खात्री देते. धन्यवाद. मी बोलू. ज्या भागामध्ये मी प्रतिनिधित्व करतो तो भाग आहे कुरार विलेज. हा भाग आज जवळजवळ 70 ते 75% भाग हा स्लमने व्यापलेला आहे. आम्हाला सर्वात मोठं मधल्या काळामध्ये जो प्रॉब्लेम होता, म्हणजे हे सर्वांना कबूल करावं, इथे काय पक्षपात आणि की असं काय नाही, पण 2014 थोडं आम्हाला 14 आणि 19मध्ये आमचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी थांबलं. आम्हाला जे कुरार गावचे मालक आहेत, म्हणजे जागेचे मालक आहेत, हे सगळे राहतात आउट ऑफ इंडिया. म्हणजे एपिदिन शाह, सुकटनकर, बलडोटा, हे सगळे ह्या देशामध्ये राहत नाहीत. आणि या भागाची जर हे करायची असेल तर त्यांची NOC, आणि त्याच्यामुळे फार मोठं आमच्याकडे एक डेव्हलपमेंट थांबलेलं होतं. पण आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही हे सगळ्या गोष्टीला आम्ही दूर केलं. म्हणजे त्या भागाच्या आमदारांना मध्यस्थी करून आम्ही चांगल्या प्रकारचं आम्ही डेव्हलपमेंटचं आम्ही एक विजन केलेलं आहे. आम्ही किती गटरं साफ केली, आम्ही किती फवारणी केली, आम्ही किती पाण्याच्या लाईनी हे केल्या, तरी तुम्हाला सर्वात मोठा आहे की तो विभाग डेव्हलप झाला पाहिजे. आणि जोपर्यंत डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत तुमचे रस्ते खोलणार नाही, चांगली लोकं येणार नाहीत, चांगल्या सोसायट्या बनणार नाहीत, चांगल्या विचाराची लोकं येणार नाहीत. आणि म्हणून माझ्या पुढचा भविष्यातला आमचं कुरार, मी पहिलंच बोललो की माझा कुरार विलेज म्हणून ओळखलं जातं, पण ते कुरार टाऊन कसं होईल ह्याचं स्वप्न आम्ही उराशी बाळगून आपण पुन्हा या ठिकाणी आलेलो आहोत. मी जरी एकटा जरी असलो, म्हणजे पवारसाहेबांचा एकटा सैनिक म्हणून मी जरी सभागृहामध्ये असलो, तरी मी सर्व पक्षाच्या लोकांना एकत्र घेतो. माझ्याकडे सर्व पक्षाचा यांचा एक लीडर सोडून बाकीचे सर्व लोक माझ्यासोबत आम्ही एखाद्या कामाला आम्ही सर्वजण येतो. माझ्या प्रभागामध्ये डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे. ही फक्त माझ्यापुरती नाही आहे, तर कुरार गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाची गरज आहे. आणि माझं कुरार विलेज ज्या वेळेला डेव्हलपमेंट होईल त्यावेळेला कुरारकडे लोक यायला लाईनीत उभे राहतील. एवढा प्रयत्न त्या भागातील राहणाऱ्या सर्व पक्षाच्या नेते आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही करू, एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो. धन्यवाद सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मान्यवरांसाठी. प्रभागातल्या विकासाला साथ या आपल्या टायटलला सार्थ असं इथे आपण संवाद केला, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. धन्यवाद आपण आल्याबद्दल. थँक्यू. लगेचच आपण आम्ही एका गावचे होता, पण मी यांना अभिजित रावराने मुद्दाम बोलतो, राणे लावतोय. थँक्यू व्हेरी मच.